आजची मीटिंग जी भाजपची कटकारस्थान करून भाजपच्या अध्यक्षांची मुजोरी चालून घेणार नाही. आज भोर नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे आणि त्या नगर परिषदेच्या सभेला आम्ही सर्वजण गेलो असता काही याच्यामध्ये गैरप्रकार घडले. माननीय नगराध्यक्षांनी वस्तुतः नगर परिषद नियमांना अनुसरून सभेचं कामकाज चालवणं अपेक्षित आहे, परंतु नगर परिषद अध्यक्ष हे अत्यंत अपमानास्पद वागणूक सर्वच भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना देत आहेत. सर्वप्रथम अचानकच त्यांनी म्हणजे ज्या महिला नगरसेविका आता आपण बघतो की सर्व ठिकाणी महिलांना समान संधी दिलेली आहे, त्यामुळं भोर नगर परिषदेमध्ये 10 वॉर्डमधून 10 महिला नगरसेविका गेलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने मला उपनगराध्यक्ष म्हणून एक महिला असूनही काम करण्याची संधी दिलेली आहे. तर सर्व ठिकाणी महिलांचा सन्मान आज आपण बघतो आहोत, परंतु भोर नगर परिषदेमध्ये मात्र उलटा कारभार दिसत आहे. महिला नगरसेविका आमच्या बोलायला उभ्या राहिल्या तर त्यांना खाली बस असंसदीय शब्द वापरून आणि असं दंबाजी करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रकार होतोय. त्यांना खाली बसा म्हटलं जातंय. आमच्या नगरसेवकांना असंसदीय शब्द बसून बस रे अशा पद्धतीची आरेरावीची दमदाटीची भूमिका आणि ही नगराध्यक्षांनी घेतलेली आहे आणि सर्व भाजपच्या नगरसेवकांना काम करू द्यायचं नाही किंवा बोलू द्यायचं नाही असं थोडंसं त्यांचा हे आहे. हे महिलांविषयक त्यांचा जो ॲप्रोच आहे तो अतिशय चुकीचा आणि निंदनीय आहे आणि राज्य शासनाचं जे आपलं धोरण आहे महिला सबलीकरणाचं सशक्तीकरणाचं त्याचा पूर्ण त्यांनी त्याचा विपर्यास केलेला आहे आणि महिलांचा घोर असा महिला सदस्यांचा आमच्या घोर अपमान केलेला आहे. आमच्या नवीन आहेत सर्व सदस्य कामकाज शिकतायत, जनतेचे प्रश्न मांडतायत आणि जनतेचे प्रश्न मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्या नगर परिषदेच्या सन्माननीय सदस्य आहेत त्यांच्याशी अशा पद्धतीची वर्तणूक निंदनीय आहे. त्याच्या आम्ही लेखी माफीनामा मागितलेला आहे आणि हे जे विकास कामाचं हे करतात की आम्हीच विकास कामं करतो आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्याला विरोध करतात असं त्यांनी जनतेमध्ये प्रचार लावला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारे आम्हाला विश्वासात घेत नाही. आम्ही विकास कामांचे विषय दिले तर त्या संदर्भात नियमात तरतूद असूनसुद्धा नियमाच्या अनुसरून मीटिंग आयोजित करत नाहीत. आमचे विषय सगळे त्याला अक्षता लावतात, वाटाण्याच्या अक्षता लावतात आणि त्यांना पाहिजे तसा मनमानी कारभार करतायत, बेकायदेशीर कामकाज करतायत आणि काळीमा फासलाय त्यांनी हे महिलांचा अपमान करून. या नगर परिषदेच्या इतिहासात ही आज आपली एवढी पुरातन अशी नगर परिषद आहे आणि याच्यामध्ये वारंवार महिला नगराध्यक्ष म्हणून महिलांनी इथं पदं भूषवलीत, अध्यक्ष म्हणून कामकाज चांगल्या पद्धतीने केलंय. आणि मी स्नेहल तुषार गोडेकर, भोर नगरपालिकेची नगरसेविका. आज भोर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती. या सर्वसाधारण सभेमध्ये आज 10 नगरसेविका आहेत. या 10 नगरसेविकांच्या समोर तसेच आज ही मीटिंग लाईव्ह करण्यात आली. पण लाईव्ह मीटिंगमध्ये जर भोरचे प्रथम नागरिक ज्यांना आपण मानतो असे भोरचे नगराध्यक्ष महिलांना अमानवीय भाषा बोलत असतील तर ते महिलांनी कितपत सहन करावे आणि त्याबाबत काय उद्धार करावा. आज जर पूर्ण जग स्त्री शक्तीचा जागर करत आहे आणि हे प्रथम नागरिक आहेत, ते जर महिलांना कोणत्याही भाषेमध्ये खुजली हा कोणता शब्द आहे, काय बोलायचं या शब्दांवरती. आम्हालासुद्धा त्या शब्द ऐकून लाज वाटली. इतपत पूर्ण आज सभागृह सन्माननीय सभागृह आज पूर्ण भोरच्या जनतेने मान्य नगरसेवकांच्या याने भरलेलं होतं आणि अशामध्ये जर नगराध्यक्षांचं जर हे वक्तव्य येत असेल तर या वक्तव्याचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निषेध करतोय. नगरसेवक याबाबत कोणालाही सहमत करणार नाहीत.